एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलासोबत एका छोट्या झोपडीत राहत होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नये म्हणून दिवस-रात्र एक करून ती काम करत होती. पण त्या छोट्या मुलाला मात्र आपली आई अजिबात आवडत नव्हती. तो तिचा तिरस्कार करत होता, कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असायची. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो. एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागते, पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही. रागाचा एक कटाक्ष टाकून तो तिथून पळून जातो. घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो, "कशाला आली होतीस शाळेमध्ये? आता माझे मित्र मला चिडतील. मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक डोळा का नाही? मला तू अजिबात आवडत नाहीस." असे असंख्य प्रश्न आईला तो विचारत होता, आईला बोलत होता. पण त्याची आई त्याला काहीही बोलत नाही. आपण आईला खूप बोललो याचे मुलाला काही वाटत नाही. रागाने तो नुसता धुमसत असतो. आईशी काहीही न बोलता जेवतो आणि झोपतो. रात्री कधीतरी त्याला जाग येते, तर त्याला आपल्या मुलाची झोप मोड होऊ नये अशा दबक्या आवाजात त्याची आई रडत असते. पण त्याचेही त्याला काही वाटत नाही. एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो. त्या क्षणी तो निर्णय घेतो, शिकून खूप मोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे, म्हणजे हे गाव सोडून जायचे. त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो. नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करू लागतो. एका सुंदर मुलीशी त्याचं लग्नही होतं. त्याला एक मुलगा, एक मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण तयार होते, कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे नसते. तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो. अतिशय सुखात तो असतो. एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते. त्या दारात एका माणसाबरोबर तीच एका डोळ्याची आई उभी असते. तिला बघून त्याची मुलगी खूप घाबरते आणि आत पळून जाते. तो आधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो, "कोण आहेस तू? इथे का आलीस? बघ, माझी मुलगी तुला घाबरून पळून गेली. मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले आहे." असे काही मनातल्या मनात त्याची आई पुटपुटते आणि त्या ठिकाणी न ओळखल्यासारखं करून ती त्याच्या दारातून निघून जाते. त्याला वाटतं तिने आपल्याला ओळखलं नाही. अशा समाधानात तिचा मुलगा दार लावून घेतो. काही दिवसांनी माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय असं बायकोला खोटे सांगतो. संमेलन पार पडते. कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात. दाराला कुलूप असते. शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र त्याच्या हातामध्ये देते. ते पत्र त्याच्या आईचे असते आणि तो मुलगा आईचे पत्र वाचायला लागतो. वाचत असताना त्याची आई सांगते, "बाळा, मी खूप आयुष्य जगले तुझ्याकडे. आता मी परत कधीही येणार नाही. पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे. शाळेच्या संमेलनाला तू येणार आहेस हे मला कळले होते, पण मी तिथे येऊन तुला भेटायचं नाही असं मनातल्या मनातच ठरवलं होतं. कारण मला माहीत आहे एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही. मला एकच डोळा का आहे असे तू मला अनेकदा विचारले होतेस. तेव्हा तू खूप लहान होतास म्हणून मी काही तुला उत्तर दिले नाही. पण बाळा, आज सांगते, तू लहान असताना एक अपघात झाला. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावलास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसं जगणार या विचाराने मी हैराण होते आणि माझा एक डोळा काढून तुला दिला. मला तुझा खूप अभिमान आहे. तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावलेली नाही. तुझे माझ्यावरचे प्रेम आहे असाच विचार मी करते. कधी काळी माझ्या भोवती तू खेळणारा माझा मुलगा, मग तू मला नेहमी आठवतोस." पत्र वाचून मुलगा ढसाढसा रडायला लागला. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वतःचा सर्वात महत्त्वाच्या अवयवाचा जिने त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण किती निर्दयीपणे वागलो. त्याला प्रचंड पश्चाताप झाला. तो आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला, मोठमोठ्याने रडू लागला. पण आता त्याचा काय उपयोग होता? मित्रांनो, आईवडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा, पण कोणत्याही गोष्टीसाठी आईवडिलांना सोडू नका. कारण एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल, पण
आईवडील आपली साथ कधीच सोडणार नाहीत. नमस्कार.